नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये पाठ बघितला होता. कोणता पाठ बघितला होता? तर अति लोभ वाईट हा पाठ आपण मागच्या वेळेला बघितला होता की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर त्याचा परिणाम चांगला होत नाही. हे आपण कोल्ह्याच्या उदाहरणातून बघितलं होतं की कोल्ह्यानं ती शिदोरी, मेंढपाळांची जी शिदोरी होती ती यथेच्छ खाल्ल्यामुळे त्याचं पोट फुगलं आणि त्यामुळे तो झाडाच्या अरुंद ढोलीतून बाहेर पडू शकला नाही. म्हणजेच अति तेथे माती ही जी म्हण आहे ती म्हण आपण त्या पाठावरून शिकलो होतो. आज आपण पुढचा पाठ म्हणजे कविता बघणार आहोत. तिचं नाव आहे हळूच या हो हळूच या. ही कविता कवी कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आहे. आपण कवी कुसुमाग्रज म्हणजे कोण त्यांचा थोडक्यात परिचय बघूया. कवी कुसुमाग्रज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कवी कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे होतं. ते कुसुमाग्रज या टोपण नावानं म्हणजे पेट नेम आपल्याला पण काही घरामध्ये काय आपल्याला लहान मुलांना बाबू बाळू काही नावं असतात जी पेटनाम असतात, म्हणजे जी लाडानं ठेवलेली असतात. तसं टोपण नाव जो भाग आहे तर त्या टोपण नावानं कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे. त्यांचा जन्मदिवस हा 27 फेब्रुवारी 1912. तो कसा आहे कोण सांगू शकेल? बरोबर, ही 27 फेब्रुवारी हा दिवस आपण त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन किंवा मराठी दिन म्हणून साजरा करतो. मग त्यांचं विपुल लेखन आहे. मराठी भाषेमधले ते अग्रगण्य म्हणजे महत्त्वाचे किंवा मोठे असे कवी आहेत, लेखक आहेत, म्हणजे पोएट आहेत, त्याबरोबर लेखक पण ऑथर पण आहेत. नंतर नाटककार आहेत, कथाकार आहेत, म्हणजे त्यांनी गोष्टी पण लिहिलेल्या आहेत, नाटकं पण लिहिलेली आहेत आणि त्याचबरोबर ते समीक्षक होते. आता समीक्षा म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीवरती आपण जे टिप्पणी काढतो, एखाद्या लेखावरती जे आपण टिप्पणी काढतो किंवा त्याच्या नोट्स काढतो, त्याच्यामध्ये टीका करतो, म्हणजे तो लेख योग्य की अयोग्य हे जे करतो त्याला समीक्षा असं म्हणतात. आणि ते समीक्षक होते, कोणत्याही विषयावरती समीक्षा करत होते, म्हणजे तो योग्य की अयोग्य हे ते करत होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केलेलं आहे. ते आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतील महत्त्वाचे लेखक मानले जातात. म्हणजे त्यांना समाजाबद्दल नितांत प्रेम होतं किंवा आदर होतं. शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे करतात. सरस्वतीच्या मंदिरातील असं का म्हटलंय? तर आपण जे काही लिहितो, लेखणी जी काही आपली आहे ती बुद्धी किंवा त्याचं लिखाण करण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं? तर सरस्वती देवी ही आपल्याला मदत करते. म्हणजे आपल्या बुद्धीची देवता ही सरस्वती आहे. म्हणून आपण सरस्वती पूजनानं आपल्या कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो किंवा शाळेमधील कोणत्याही गोष्टीची सुरुवात सरस्वती पूजनानं व्हायची. पूर्वीच्या काळी नवरात्रामध्ये सरस्वती पूजन 3 दिवस शेवटचे केलं जायचं आणि मगच शाळेला सुरुवात व्हायची. जसं आता आपण जूनपासून शाळा सुरू करतो तसं तेव्हा नव्हतं. पूर्वीच्या काळी पावसाळ्याचा काळ संपला की नवरात्रामध्ये सरस्वती पूजन करून गुरुजींच्या घरी जायचं आणि त्यांच्याकडे शिकायचं असा भाग होता. आणि म्हणून सरस्वतीचं मंदिर, आपली शाळा ही मंदिर आहे आणि ते सरस्वतीचं मंदिर आहे असा आपल्यामध्ये भाव हवा किंवा आपल्यामध्ये इच्छा हवी की सरस्वतीचं मंदिर आहे. मग आता शिरवाडकरांचं वैशिष्ट्य काय होतं? तर त्या मंदिरामधलं एक रत्न दैदिप्यमान म्हणजे जे उजळलेलं आहे किंवा चककणारं आहे असं दैदिप्यमान रत्न असं वि.वा. शिरवाडकर होते. हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे दुसरे साहित्यिक होते मराठी भाषेतील. पहिला पुरस्कार वि.स. खांडेकर यांना मिळाला आणि दुसरा पुरस्कार कुसुमाग्रज यांना मिळालेला आहे. मग साहित्य क्षेत्रामधला म्हणजे जे लेखक आहे त्या लेखक किंवा साहित्य क्षेत्रामधल्या सर्वात
सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे तर तो ज्ञानपीठ पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपणही तो साजरा करतो. त्यामध्ये आपण विविध कथा सांगणं असं आपण करतो, म्हणजे गोष्ट सांगणं असं करतो, किंवा कविता सांगणं म्हणणं हे आपण करतो, किंवा निबंध लेखन. अशा प्रकारे आपणही आपल्या शाळेमध्ये हा दिवस साजरा करतो. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय होतं तर त्यांनी सामाजिक विषयांना, म्हणजे समाजामध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यावर आधारित कविता केलेल्या होत्या. त्यांच्यामध्ये क्रांतिकारकाची वृत्ती होती, म्हणजे काहीतरी बदल करण्याची. क्रांती म्हणजे काय तर घडून येणारा बदल, झपाट्यानं घडून येणारा बदल, त्याला आपण क्रांती म्हणतो, त्याला क्रांतिकारी. मग तो क्रांतिकारी बदल हा करण्याची वृत्ती त्यांच्या कवितेमध्ये होती. हे त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांनी सगळ्या समाजातील लोकांवरती कविता केलेल्या आहेत. आणि त्यांची वृत्ती कशी होती तर जिज्ञासू होती किंवा चिकित्सक होती, म्हणजे कोणत्याही प्रश्नांची त्यांना म्हणजे उत्तरं शोधण्याची इच्छा होती किंवा त्यांना प्रश्न पडत होते, आणि म्हणून त्यांनी प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी सुद्धा काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. आणि त्यांच्या कविता ह्या जास्तीत जास्त तरुणांना किंवा युवकांना स्फूर्ती देणाऱ्या होत्या. त्यांची सगळ्यात प्रसिद्ध कविता कोणती आहे तर कणा. मग कणा म्हणजे काय तर आपण बघतो की आपल्या शरीरामध्ये पाठीला जो कणा आहे त्यामुळे आपलं शरीर चांगलं आहे, किंवा आपण वाकू शकतो, उभं राहू शकतो. हे सगळं आपण पाठीच्या कण्यामुळे करू शकतो. म्हणजे आपल्या शरीर कशावर अवलंबून आहे तर त्या कण्यावरती अवलंबून आहे. जेव्हा आपण तो कणा ताठ असेल तर आपण व्यवस्थित असू शकतो किंवा आपलं शरीर चांगलं असू शकतं. मग ही जी कणा कविता आहे ती ह्याच्यावरतीच आहे की कितीही विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये संकट आली तरीही तो शिक्षकांना काय म्हणतोय की तुम्ही त्या संकटावरती मात करण्यासाठी फक्त लढ म्हणा. एवढंच त्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे की त्या कवितेमध्ये फक्त लढ म्हणा, की संकट येणारच आहे, पण मी तुमचा शिष्य किंवा तुमचा विद्यार्थी म्हणून मला फक्त लढायचं आहे आणि त्या संकटावरती मात करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे ती कवी कुसुमाग्रजांची कणा ही कविता आहे. ही तुम्ही कुठेतरी वाचली असेल. आणि अशा कविता त्यांच्या युवकांना स्फूर्ती देणाऱ्या आहेत. नंतर सह्यागिरीच्या हिमशिखरांनो म्हणजेच काय तर सह्याद्रीचे जे आपण छावे आहोत किंवा सह्याद्रीमध्ये जे महाराष्ट्रातले लोक राहतात तर त्यांनी सुद्धा स्वातंत्र्यामध्ये लढलं पाहिजे हा त्यांचा विचार होता, आणि त्यासाठी सुद्धा त्यांनी साथ घातलेली आहे किंवा त्यांनी हाक मारलेली आहे युवकांना. अशा प्रकारे त्यांच्या ज्या कविता होत्या त्या सगळ्या स्फूर्ती देणाऱ्या आहेत. मग आज आपण जी त्यांची कविता बघणार आहोत ती कविता कोणती आहे तर हळूच या ओ हळूच या. आता ही कविता संवेदनशील आहे. का संवेदनशील आहे तर आपण रोजच्या आयुष्यामध्ये फुलं तर खूपच बघतो. फुलांचं जीवन कसं असतं एकच दिवसाचं असतं. कुठलीही फुलं तुम्ही बघा तर ती फुलं काहीच फुलं असतील की ओझर वगैरे हे जे पुण्याजवळचं ठिकाण आहे की त्याच्यामध्ये जी फुलं आहेत ती फुलं महिनोन महिने टिकतात, कधीही कोमजत नाहीत किंवा कमी होत नाहीत. असं असणारी फुलं ही खूप कमी आहेत. पण रोजचं जर त्यांचं जीवन बघितलं तर ते फक्त एकच दिवसाचं आहे. मग एक दिवसामध्ये फुलं काय सांगतात, कसा आनंद देतात हे कवीनं आपल्याला सांगितलं आहे. ते आपण पुढच्या सेशनमध्ये पाहूया.